5 लाखाचा पर्सनल लोन हवा होता फॉर 2 years. आता मी 15 मिनिट आधी तुम्हाला बाजूच्या बँकेतून बाहेर पडताना बघितलं. तुम्हीच सांगा तुमच्याकडे काय ऑफर आहे. बघा 13% ऑफर आहे, त्याच्याहून बेटर करू शकता तर करा. 12% करून देऊ. आता सांगा काय घ्याल, चाय की कॉफी? ते सगळं नंतर, आधी टर्म्स आणि कंडिशन. बघा सरळ मुद्द्यावरती येऊया. म्हणजे आमच्यासाठी पण खूप चांगलं आहे बरं का. म्हणजे तुमची EMI बनेल 23,500. जसंच तुम्ही डॉक्युमेंट साईन कराल फर्स्ट EMI नेक्स्ट दिवशी काट. 1 सेकंड, आधी EMI कापली जाईल म्हणजे ती तर लोन घेण्याच्या 1 महिन्यानंतर कापलीच जाणार आहे. नाही मॅडम, ते 12% ह्यामुळे मिळतात कारण तुमचं EMI ऍडव्हान्स लोन आहे. एक्सक्यूज मी, कोणा दुसऱ्याला जाऊन मूर्ख बनवा. इफेक्टिव्हली तुम्ही 5 लाखचा नाही तर फक्त आणि फक्त 4.76 लाखचा लोन देत आहे. हा म्हणजे एका प्रकारे बघितलं गेलं तर एका प्रकारे नाही, सगळ्या प्रकारे बघायला गेलो तर. आणि सरळ सरळ बोला ना, इफेक्टिव्ह रेट 12% लावतायत, 14% नाही. ते कसं? सिम्पल आहे. 5 लाखाच्या ऐवजी तुम्ही मला 4.76 लाखचं लोन देताय आणि रिटर्न मध्ये मला किती द्यावे लागतात बँकेला? 5.64 lakhs, विच इज रफली इक्वल टू 14%. काय नाही मॅडम, जे तुम्हाला फॉलो करतात ते वाचले, जे नाही करतात त्यांचं काय.